नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी संकलित मूल्यमापन सत्र 2 विषय सामाजिक शास्त्र म्हणजेच इतिहास, नागरिकशास्त्र व भूगोल विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. सुरुवातीला आपण इतिहास विषयाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुण. सरहद गांधी म्हणून खान अब्दुल गफ्फार खान यांना ओळखले जाते. 2. नील दर्पण या टिंबटिंब यांच्या नाटकाने नीळ उत्पादक शेतकऱ्यांची हालाकीची स्थिती सर्व समाजाच्या नजरेस आली. दीनबंधू मित्र. 3. हंगामी सरकारचे टिंबटिंब हे प्रमुख होते. पंडित नेहरू. ब प्रश्न योग्य जोड्या जुळवा. 2 गुण. अ गट ब गट. रखमाबाई सावे 2. पहिल्या स्त्री डॉक्टर. कासिम रजवी. रजाकार संघटना. यानंतर पुढील प्रश्न पहा. क. एका वाक्यात उत्तरे लिहा. फक्त 3 गुण. 1. बॅरिस्टर जिना यांनी कोणत्या मागणीचा आग्रहाने पुरस्कार केला? 2. ऑपरेशन पोलो हे सांकेतिक नाव कोणत्या कारवाईला देण्यात आले होते? 3. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 4. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह कोठे केला? प्रश्न क्रमांक 2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. फक्त 4 गुणांसाठी. 1. चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली. 2. आझाद हिंद सेनेला शस्त्र खाली ठेवावी लागली. 3. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची होती. 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 4 गुणांसाठी. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3. थोडक्यात उत्तरे लिहा. फक्त 4 गुण. 1. संस्थानांच्या विलिनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा. 2. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सशस्त्र क्रांतीतील योगदान स्पष्ट करा. 3. 16 ऑगस्ट हा दिवस प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने का जाहीर केले आणि त्याचे परिणाम कोणते झाले ते लिहा. ब. सूचनेप्रमाणे कृती करा. फक्त 4 गुणांसाठी. पुढील तक्ता पूर्ण करा. संघटना आणि संस्थापक. फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस. इंडियन इंडिपेंडन्स लीग रासबिहारी बोस. तुफान सेना क्रांतिसिंह नाना पाटील. दुसरा तक्ता पूर्ण करा. क्रांतिकारक संघटना. अभिनव भारत. क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर. क्रांतिकारकचं नाव आहे बारिंद्रकुमार घोष. संघटना अनुशीलन समिती. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद. संघटना हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. 3. संकल्पना चित्र पूर्ण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे. जनता, समता, मूकनायक, बहिष्कृत भारत. नागरिकशास्त्र विषयाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 3 गुण. 1. नागरिकांच्या हक्काचे संरक्षण न्यायालयाद्वारे होते. 2. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते. तिसरी रिकामी जागा. टिंबटिंबचे अस्तित्व कायमस्वरूपी असते. ब प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. 3 गुण. अनामिकता म्हणजे काय? 2. विधिमंडळाच्या सदस्यांना काय म्हणतात? आमदार म्हणतात. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशाला काय म्हणतात? सरन्यायाधीश म्हणतात. क. सूचनेप्रमाणे कृती करा. फक्त 4 गुण. 1. संकल्पना चित्र पूर्ण करा. न्यायमंडळाची रचना. सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश. जिल्हा न्यायालय जिल्हा न्यायाधीश. पुढील तक्ता पूर्ण करा. सभागृह. विधानसभा. कार्यकाल 5. सदस्य संख्या राज्यनिहाय असते. निवडणुकीचे स्वरूप प्रत्यक्ष असतं. प्रमुख सभापती असतो. विधान परिषद. कार्यकाल 6 वर्षांचा असतो. सदस्य संख्या राज्यनिहाय असते. निवडणुकीचे स्वरूप अप्रत्यक्ष असते. प्रमुख हा सभापती असतो. 3. संकल्पना चित्र पूर्ण करा. संधी सेवांचे प्रकार. अखिल भारतीय सेवा उदाहरणार्थ IAS, IPS. केंद्रीय सेवा रेल्वे, परराष्ट्र सेवा. राज्यसेवा गटविकास अधिकारी, तहसीलदार. भूगोल विषयाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या वाढते. 2. बंगळुरू या शहरात माहिती तंत्रज्ञान केंद्र विकसित झाले. 3. देऊळ या घटकाचा नकाशा हा बृहद प्रमाणाचा असेल. ब प्रश्न योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट. शब्द प्रमाण. 1 सेंटीमीटर = 250 मीटर. साखर कारखाना.
मोठा उद्योग. क प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा. फक्त 3 गुण. 1. क्षेत्रफळ म्हणजे काय? 2. लिंग गुणोत्तर म्हणजे काय? 3. गायरान किंवा माळरान म्हणजे काय? प्रश्न क्रमांक 6. भौगोलिक कारणे लिहा. फक्त 2-4 गुण. 1. साक्षरतेचा विकासाशी थेट संबंध असतो. 2. भूमी उपयोजनानुसार प्रदेशाचे विकसित व विकसनशील असे वर्गीकरण करता येते. 3. मानव विकास निर्देशांकांमुळे देशातील नागरिकांची खरी प्रगती कळते. ब. थोडक्यात उत्तरे लिहा. फक्त 2. 6 गुणांसाठी. 1. ग्रामीण भूमी उपयोजनात शेती का महत्त्वाची असते? 2. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा. 3. क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी करावी? क. सूचनेप्रमाणे नकाशा काढून नावे द्या. फक्त 1-2 गुणांसाठी. 1. शाळेचा परिसर व इमारतीचा आराखडा काढा. 2. आपल्या स्वतःच्या घराचा नकाशा काढा. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद.